कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भांडणापेक्षाही मैत्री महत्वाची आहे हे त्यांच्या लक्षात आलं. माफी मागून एकमेकांना सॉरी बोलून आपले गावरान ब्रोज पुन्हा एकत्र आले. एक काहीतरी फार मोठ्या घडामोडी झाल्या होत्या आपल्या घरामध्ये. काही गेम खेळायचं म्हटलं की थोडंफार आर्ग्युमेंट्स होत राहतात. आपल्यामध्ये घराघरामध्ये गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा गोष्ट वेगळी असते. पण कोणी पाहुणे येतं तेव्हा मला वाटतं आपण एक प्रकारची शिस्त जरा पाळली पाहिजे, है ना? सो गोईंग फॉरवर्ड आपण ते लक्षात ठेवूया. खूप असं थोडंसं एम्बॅरेसिंग होत होतं की असं नव्हतं वागायला पाहिजे सगळ्यांनी, आणि खूप रिग्रेट होतं मनामध्ये. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती नॉमिनेशन बद्दल. मी म्हणालो होतो की प्रत्येक ग्रुप सर्वानुमते एका जोडीला नॉमिनेट करेल. एक नाव सुचवणं हे खूप म्हणजे असं वाटलं होतं की कोणाचं आणि का, म्हणजे का केलं मी भांडणं, म्हणजे आम्ही नव्हतं केली पण आय मीन फक्त एक आठवण करून देतोय तुम्हाला, क्रिश आणि अक्षता आणि विजय आणि गुरलीन ते ऑलरेडी नॉमिनेटेड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही कुठली जोडी नॉमिनेट करताय. नॉमिनेशन सांगून दिलं तर मला तर असं की डोकंच फिरून जातं, म्हणजे हँग होऊन जातो मी. ऑब्व्हियसली ते खूप डिसअपॉइंटेड होते आम्हा सगळ्यांशी की आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे. तर आमच्या ग्रुपमधून अक्षताने इनिशिएट केलं आणि अक्षताने माफी मागितली. मी सगळ्यांच्याच तर्फे माफी मागतो, आम्ही सगळेच मिळून, की नेक्स्ट टाइम आम्ही हे सगळं काहीच करणार नाही. आमच्यातले जे काही वाद असतील किंवा टास्कच्याही वेळेस काय झालं आम्ही इंटरनल येऊन आतमध्ये सॉल्व्ह करू. पण प्लीज आम्ही नेक्स्ट टाइम ही चूक कधीच करणार नाही सर. प्लीज प्लीज माफ करा आम्हाला. ओके, माफ केलं सगळ्यांना. ओके, चला आता नॉमिनेशन. सर नका. भांडणं किती पण असू दे, पण ॲटलिस्ट या गोष्टीमध्ये आम्ही एका पेजवरती आहोत की आम्हा सर्वांच्याच मनात हा रिग्रेट आहे की असं नव्हतं वागायला हवं होतं. सर एक संधी द्या सर प्लीज. फर्स्ट टाइम असं झालंय, फर्स्ट टाइम आम्हाला माफ करा. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं, पण काय आहे, जे घडलं ज्या पद्धतीने घडलं त्याच्यामुळे मला ही स्टेप उचलायला लागली. आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की यापुढे असं काही घडणार नाही. ठरलंय तुमचं तर मी सांगू? ठीक आहे, सगळे उभे राहा, जागच्या जागी उभे राहा, जिकडे आहेत तिकडे सगळे उभे राहा. ज्यांना जायला सांगायचं त्यांना डायरेक्ट ना इकडनंच ना टनलमध्ये. ओके, अच्छा डायरेक्टच. ओके ओके ठीक आहे. रेडी रेडी हां, चला कान पकडा सगळ्यांनी आणि हे करा, उठा बशा काढा. 1. सजा कोणती बी दिली असते तर करायला तयार होतो मी, कारण चुकीच केली ती एवढी मोठी. भांडण करून तरी काय भेटलं, भांडणं काहीच नाही. 2, 3. उठ्या बशा काढायला सांगितलं तेव्हा राग नाही आला मला, कारण की तेच आमचं अपॉर्च्युनिटी होती सॉरी म्हणायची. 4, 5. आता सगळे एकत्र बोला, आमच्याकडनं चूक झाली, आम्ही परत असं कधीही करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.